श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकी 2025ची आज अखेरचा दिवस प्रचाराचा आहे। या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मधून श्रीरामपूर नगर परिषदेसाठी पती पत्नी एकाच वार्डातून उभे आहेत। त्याचबरोबर वैशाली दीपक चव्हाण या त्याच वार्डातून आहे आणि भाऊ सुद्धा दीपक भाऊ चव्हाण या दोन्ही विरोधी उमेदवाराकडे मतदार आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण आज त्यांच्या संघ ज्या रॅलीमध्ये मतदारांची संख्या पाहता क्षणी असं वाटतंय की समोरच्याचा डिपॉझिट जप्त होतंय का काय। या ठिकाणी मी त्यांना प्रश्न विचारतो, खरंच चव्हाण साहेब आपण या ठिकाणी आम्ही रॅली पाहिली, यामध्ये असा उत्साह होता का मतदार कमीत कमी 3 ते 4 हजार मतदार आपल्या सोबत रॅलीमध्ये होते, तर हा उत्साह कुठून आला मतदारामध्ये? आम्ही ज्या प्रभागामध्ये काम करतोय त्या ठिकाणी सर्व कष्टकरी समाजाचे लोक आहे। त्या ठिकाणी समाजात काम करत असताना सर्व दीनदलित, सर्व शीख बांधव आहे, कोण समाजाचे लोक आहे, दलित समाजाचे लोक आहे, सर्व समाजाचे लोक तिथं राहतात। त्या पद्धतीने आम्ही गेल्या 9 वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये काम केलं आहे आणि पुढचं जे काही काम करणार आहोत त्या प्रभागातून आम्हाला जी काही लोकांचा प्रतिसाद आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नाही का ती लोकांची कामं केली। जसे आपण लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, लोकांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, असे अनेक विविध शासनाच्या विविध योजना आम्ही इथे राबवल्या आहे। त्यामुळे जनतेने आम्हाला निवडून देण्याची जबाबदारी घेतलीच आहे, पण समोरचे उमेदवार त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो। या ठिकाणी दीपक भाऊ चव्हाण यांनी सांगितलं की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद ते मतदारावर सोडलेली आहे। या ठिकाणी वैशालीताई चव्हाण या ठिकाणी त्यांची मुलाखत आपण पाहिलेली आहे पहिल्यांदा। तर या ठिकाणी भाजप जो पक्ष आहे देशात आहे, जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात ही फेमस झाली तुमची क्लिप। तर तुम्ही या मतदार राजासाठी, या वार्डासाठी काय विजन घेऊन चाललेला आहात का मतदार राजा तुमच्याकडे एवढा आकर्षित होतोय? ह्या आपल्या राज्यात, केंद्रात, जिल्ह्यात, आता आमच्या तालुक्यात सुद्धा आणि आमच्या शहरात सुद्धा भारतीय जनता पार्टी हे गुंजत राहणार आहे। आणि ज्या प्रवाहात आम्हाला नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब आणि शालिनीताई विखे पाटील साहेब यांनी जो आम्हाला एकदम या प्रवाहात आणलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानते। आणि ही जनता, हा प्रभाग हे प्रभाग नसून माझं एक कुटुंब आहे, माझं एक घर आहे आणि माझी नाळ आणि माझ्या पतीची यांच्या संपूर्ण परिवारांशी जुळलेली आहे। म्हणून हे भरघोस मताने आजच विजय केले, अजून उद्या मतदान होणार आहे। या ठिकाणी आपण पती पत्नी एकाच वार्डातून भाजप या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे, तर ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसलेली उपस्थिती यातूनच एक 3 तारखेला त्यांचा गुलाल हा नक्की दिसतोय असं वाटतंय। धन्यवाद। श्रीरामपूर नगरपालिकेच्या चोरशीच्या अशा पंचरंगी नगराध्यक्ष पदाची निवडणूक या श्रीरामपूरमध्ये होत आहे। तर आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहानी आपल्याशी या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, आजच या ठिकाणी विजय असा निश्चित दिसतोय। या ठिकाणी मतदार राजाने उपस्थिती ही रॅलीच्या माध्यमातून इतकी मोठी प्रचंड रॅली ही श्रीरामपूरमध्ये मी पहिल्यांदा पाहत आहे। तर तुम्ही या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात, तर आपलं विजन काय आणि जनतेला, मतदारांना काय आव्हान करतात? विजन बद्दल बोलायचं झालं तर श्रीरामपूर शहराचा सर्वांगीण विकास, श्रीरामपूर शहरात शांतता आणि श्रीरामपूरकरांना चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं हेच माझं विजन आहे। आज
श्रीरामपूरच्या जनतेमध्ये जो उत्साह दिसत आहे त्यावरून मला हे जाणवत आहे की या श्रीरामपूरच्या जनतेचा या नामदार विखे साहेबांच्या नेतृत्वावर पूर्णतः विश्वास आहे. विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना आता ते बळी पडायला तयार नाहीत. उद्या मतदान आहे, परवा मतमोजणी आहे. त्या दिवशी आपल्याला निश्चितपणे कळेल की श्रीरामपूरची जनता ही विकासाच्या मागं, भारतीय जनता पार्टीच्या मागं आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून आम्हाला सगळ्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थिती इतकी मोठ्या प्रमाणात आहे. श्रीरामपूरमध्ये मी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सभेला एवढ्या प्रत्येक वार्डामधून रॅली येताना हा उत्साहाचा तुम्हाला काय संदेश देतो? हा उत्साह एवढाच सांगून जातो की या श्रीरामपूरच्या जनतेने ठरवलंय फक्त आणि फक्त घराणेशाही ही मोडून काढायची. त्याचबरोबर हे सुपारीबाज जे आहे त्यांना देखील घरी बसवायचं त्यांनी श्रीरामपूरच्या जनतेने ठरवलं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बियाणी यांनी सांगितलेलं आहे की विजय हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा नगराध्यक्ष होणार आहे. या ठिकाणी सांगतो भारतीय जनता पार्टीचा काँग्रेस यांच्या वतीने तालुक्याचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.